माझा शासनाला एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने सगळ्यावर कारवाई करसाल ते कारवाईला माझी मान्यता आहे, मी तर मनाने सोडून देणार आहे. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी संजीवनी आरबोळे. आज आम्ही उजनी धरण बॅकवॉटर कंधार इथे आलेलो आहोत. 412/मध्ये शेतकऱ्यांच्या काही समस्या जाणून घेण्यासाठी आज आपण थेट शेतकऱ्याच्या रानातून रिपोर्टिंग करणार आहोत. मी नाथा सावंत. मी सध्या कंधारच्या गट क्रमांक 412 या गटामध्ये आलेलो आहोत. 412/2 या गटामध्ये सध्या आपण आलेलो आहोत आणि येथील शेतकरी जे आहे ते शब्बीर जहागीरदार यांनी परवा दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि त्या अनुषंगाने या गटामध्ये आम्ही सध्या आलेलो आहोत. या बाजूला जर बघितलं तर त्यांचं पीक जे आहे ते इरिगेशन डिपार्टमेंटने ते उभं पीक ते आडवं केलेलं होतं. असं चित्र सध्या तरी दिसतंय. नेमका काय वाद आहे, कारण 66 लोकांना इरिगेशनने या ठिकाणी नोटिसा पाठवलेल्या आहेत. मग 66 लोकांवरती कारवाई नाही असं शब्बीर जहागीरदार यांचं म्हणणं आहे आणि 66 लोकांवर जर कारवाई झाली, त्यांनी जर क्षेत्र खाली केलं तर सुद्धा ह्यांची सुद्धा काही हरकत नाही. पण सगळ्यावरती कारवाई होत असेल, सगळ्यावर कारवाई होत असेल तर मी सुद्धा क्षेत्र सोडायला तयार आहे असंही शब्बीर जहागीरदारांनी बोलताना आमच्याशी बोलले आहेत. त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खऱ्या अर्थानं 412/2 या गटामध्ये मी सध्या उभा आहेत. शब्बीर जहागीरदार असतील ते आपल्यासोबत आहेत. शेठजी, काय सांगाल एकंदरीत जो 412/2 मध्ये आपण सध्या उभं राहत, तुमचं इथं परवा दिवशी तुम्ही एक स्टेटमेंट दिलं पत्रकार परिषद घेऊन की मी आत्मदहन करणार आहे. काय नेमका काय प्रॉब्लेम आहे? नाही, ही माझ्या खरेदी मालकीची जमीन आहे आणि मी जमीन वाटतोय आणि त्या इरिगेशनचं म्हणणं आहे की तुमच्या ह्या जमिनीमध्ये आमचं 97 गुंठे संपादित आहे. तर मी म्हटलं जरी संपादित असेल तर तुम्ही मोजणी करून बघ, हे जमीन तुमची संपादित आहे ती जमीन आम्हाला सांगा. आणि संपादित जमीन जरी मी वहिवाट असेल तर असे 65-66 लोकांना जे त्यांनी नोटिसा काढलेल्या आहेत ते सुद्धा संपादित जमीन वहिवाटत आहेत. तुम्ही जी जमीन आहे ती कोणाकडून घेतली होती आणि त्यांचं नाव काय आहे आणि किती साली तुमची खरेदी आहे? माझी जमीन खरेदी 1981 सालाची आहे आणि मी संदीपान रामदास खुपसे यांच्याकडनं ही जमीन खरेदी घेतलेली होती. पहिला मूळ मालक आणि पहिला मूळ मालक ज्योतिराम गोविंद फराडे हे होते आणि त्यांच्या वारसा हक्काने पुन्हा त्यांच्या मुलीच्या नावानं आली तारामती नामदेव लोंढे. मग तारामती नामदेव लोंढे यांनी संदीपान रामदास खुपसे यांना विकली आणि संदीपान रामदास खुपसे यांच्याकडून मी घेतली. त्यांची जशी वहिवाट होती तशीच मी वहिवाट करत आहे आणि ती त्यात काही बदल नाही आहे. आणि विनाकारण हे म्हटले त्या इरिगेशनचं म्हणणं आहे की तुम्ही 97 गुंठ्यामध्ये तुम्ही अतिक्रमण केलं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, अतिक्रमण केलं आहे तर आता सध्या तुम्ही 65 लोकांना आणखीन हे नोटिसा काढलेल्या आहेत. मग ती मला माझ्या एकट्यावरच कारवाई का? आणि दुसरी गोष्ट की आता सध्या गेल्या महिन्यात विखे पाटील साहेबांच्या आपले इरिगेशन मिनिस्टर आहे त्यांच्या तिकडे मीटिंग झालेली होती आणि मीटिंगमध्ये ह्या सगळ्या नोटिशीवर विखे पाटील साहेबांनी त्याच्यावर स्टे आणलेला आहे की बाबा ज्यांना ज्या नोटिसा काढल्या ते स्थगित करा आणि सगळ्या शेतकऱ्यांना 12 वर्षाच्या कराराने ही जमिनी देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता 412 तुमची टोटल जमीन किती आहे? माझे 412 गट नंबर 412/2 माझी 338 आणि त्यात 97 गुंठे हे संपादित अशी मिळून आहे. 97 गुंठे संपादित आहे. 338 माझ्या मालकी हक्काची आहे. बरं, मग सगळं कारवाई तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? शासनाला म्हणणं काय? माझा शासनाला एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने सगळ्यावर कारवाई करसाल ते कारवाईला माझी मान्यता आहे, मी तर मनाने सोडून देणार आहे. बरं, या संदर्भात आपण काय आता तुम्हाला कारवाईसाठी येणार आहेत का? नाही, आता कारवाईसाठी ते विनाकारण येणार, ते जर आले तर मी आत्मदहन करणार आहे आणि मी हे कारवाईला थांबवायला सांगणार आहे. कारण हे सगळं बेकायदेशीर चाललेलं आहे. कारण मला अशा नोटिसा काढतात की मला माझ्या म्हणणं मांडायला वेळच देत नाही आहे. 2 तारखेला नोटीस काढतात, 3, 4, 5 तारीख सुट्टी येते आणि फक्त 5 सोमवार मला मिळाला आणि सोमवारी माझा ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डुमऱ्या मॅडम बरोबर माझी बैठक झाली. त्यात मला काही त्यांनी आश्वासन दिलं नाही. त्यामुळं मी आज त्यांनी जर हे कारवाई केली तर मी आत्मदहन करणार आहे. तर खरं तर शेतकऱ्यांची जमीन जी आहे ते समोपचाराने खरं तर इरिगेशन डिपार्टमेंट असेल, भूसंपादन असेल किंवा ज्यांनी संपादित केलेले आहे ते क्षेत्र असतील, जे अधिकारी असतील, यांनी खरं तर रिॲलिटी इथं बघितली पाहिजे आणि रिॲलिटी भरून ज्या शेतकऱ्यामध्ये 66 लोकांना नोटीस दिलेलं आहे त्यांच्यावर जर संपूर्ण कारवाई झाली, त्यांनी जर क्षेत्र खाली केलं तर शब्बीर जहागीरदारसुद्धा सुस्फूर्तपणे स्वयंपूर्ते ते क्षेत्रसुद्धा खाली करण्यासाठी तयार आहेत. मी कॅमेरामन रवी लोकरेसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.